नवऱ्याने एक मारला तर बायका 2 देतात असा जमाना आला आता. एक एक्स्ट्रा देतात म्हणजे व्याजासहित वापस करतात. आता तसा जमाना राहिला नाही. तो जुना जमाना होता. आमच्या मायेनं मार खाल्ली, कुत्र्यानं रक्त चाटेपर्यंत, आहे की नाही. आणि मारही खाल्ले, लेकरी खंडीनं पैदा केली, आहे की नाही. माझी माय सांगे मला एक वेळा, म्हणे बाई म्हणे माझा सासरा काने लवकरच मेला म्हणे. हो, नाही तर माझ्या सासू लेकाने अधिक लेकरं होत होते म्हणे. बरं झालं कोरोना. मी म्हटलं माय अधिक होत होते म्हणजे किती होते हो म्हटलं. काय माय म्हणे 21 तर होते म्हणे माझ्या सासू. म्हटलं 21 तरी तुझी सासू जवानच होती. आम्ही 2 लेकरात भागड्या म्हशी होतो माय म्हटलं. तुझी सासू काय दन्न पिकअप समना आवरेज असेल म्हटलं तुझ्या सासूचं. 21 लेकरात जवान. काय बाबा ते जुनं ते सोनं म्हणते ना, म्हणजे तसं किचं काही नाही. जुनं ते सोनं नाही, जुनं ते जुनं, सोनं ते सोनं. हा ये बा 3 झाले असते, 2 डझन झाले असते. म्हणून म्हणायचं है कि ओम बोलने से मन को शांति मिलती है, साई बोलने से मन को शक्ति मिलती है. शक्ति मिलती है, लोग कहते हैं साई बोलने से मन को शक्ति मिलती है, राम बोलने से पापों को मुक्ति मिलती है. अरे ये तो कुछ भी नहीं, लेकिन जय भीम बोलने से इंसान को इंसान की पहचान मिलती है. पहचान. बजरंगबली हनुमान ने एक हाथ से पहाड़ उठाया था. तुमने देखा क्या? पढ़ा है मैंने, इतिहास पढ़ा है ना भाई. हाँ, इतिहास पढ़ा है कि नहीं. बजरंगबली हनुमान ने एक हाथ से पहाड़ उठाया था. श्री रामचंद्र जी ने दोनों हाथों से धनुष्य को उठाया था. श्रावण बाण ने माता पिता को अपने झोली में बिठाया था. लेकिन मेरे भीमराज ने कलम चला के पूरे भारत को बचाया था. पूरे भारत को बचाया. मनुवादी ने कभी सच बोला है ये बता दो मुझे. कभी नहीं झुकूंगी चाहे सजा दो मुझे. मनुस्मृति के समर्थन करने वालों दादा साहब, अगर सच बोलना गुनाह है तो मिटा दो मुझे, मिटा दो मुझे. सच बोलना गुनाह है तो मिटा दो मुझे. अरे लाचारीच्या पायी नाही झुकविली कधी मान. बहुजनांनो थोडी तुम्ही ठेवा रे याची जाण. मी क म्हटलं तरी भाव वाजवतील ना. मॉनिटर मध्ये ते मॉनिटर म्हणजे यायला क्लिअर केलं पाहिजे. माझं साऊंड मस्त आहे बरं भाऊ. तुझा साऊंड लय मस्त आहे, तू पण लय मस्त आहे. तुझा साऊंड आवडला, तूही आवडला. भाऊ आहे माझा. ऍड्रेस घे जा. नाही तुझा नंबर देतो. खरंच इकडे कुठे कार्यक्रम असला तर मी तुझं सांगेल का. अरे लाचारीच्या पायी कधी बहुजनांनो थोडी तुम्ही ठेवा रे याची जाण. आहे भारताची रे शान, आहे भारताची रे शान, शान आहे भारताची रे शान, शान. लाचारीच्या पायी नाही झुकविली कधी मान. लाचारीच्या पायी नाही झुकविली कधी मान. लाचारीच्या पायी नाही झुकविली कधी मान. बहुजनांनो थोडी तुम्ही ठेवा रे याची जाण. बहुजनांनो थोडी तुम्ही ठेवा रे याची जाण. बहुजनांनो थोडी तुम्ही ठेवा रे याची जाण. आहे भारताची रे शान,
भारताची रे शान, शान आहे भारताची रे शान. माझ्या बापाचं संविधान. दिवस कसा आला. काल नुसतं चूल आणि मूल खंडीनं लेकरं पैदा करा, नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला. पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने आमची बहीण बघा, पोलीस मध्ये बघा, डॉक्टर बघा, पायलट बघा, इंजिनियर बघा, कंडक्टर बघा, आता तर ड्रायव्हर बघा. बाबासाहेबांची पुण्य आहे. काल नुसतं खंडीनं लेकरं पैदा करा, नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला. पण आज माणसाच्या खांद्याला खांद्या लावून बाई उभी आहे. आता आमची बहीण जाते ड्युटीवर आणि तिथून फोन करते, अव पुष्पाचे पप्पा मला की नाही आज थोडा वेळ होणार आहे. व 2-3 चपात्या टाकून घ्यान का? काही हरकत नाही. मग पुष्पाचे पप्पा 2-3 चपात्या टाकतात, पुष्पाच्या मम्मीची वाटी बघत बसतात. बघा जमाना कसा आला. काल आमचा जमाना कसा होता, आज बाबासाहेबांचा जमाना कसा आला. नुसतं आणि नुसतं संविधानामध्ये जर बाबासाहेबांना आम्हाला समानतेचा अधिकार दिला नसता तर गुलामी करता करता आमच्या माय मावल्यांचा जन्म गेला असता. पण आज नवऱ्यानं जर म्हटलं असं नाही तसं चाल रे, म्हणते तुला 10,000 पगार असेल, मी 15,000 कमावतो, चल होय तिकडे हवा घे. आहे भारताची रे शान, शान आहे भारताची रे शान, शान माझ्या बापाचं संविधान. रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं. जिनको ठीक से अपने कपड़े बदलना आता नहीं, वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं. कारण हत्याकांड दलितांचे होते, तुमच्या नैनी रक्त का गोठत, तुमच्या नैनी अश्रू का दाटत नाही. हत्याकांड दलितांचे होते, तुमच्या नैनी अश्रू का दाटत नाही. बलात्कार आपला नारीवर होतो, तुमचे रक्त का गोठत नाही. झोपड्या गरिबांच्या जळल्या जातात, तुमच्या नैनी अश्रू का दाटत नाही. आमच्याच मतावर राज्य करता भाड खावांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही. वर्षाच्या पोरीवर बलात्कार करून राहिले. आता 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला, जिकडे तिकडे माहिती आहे. माहिती आहे तुम्हाला सर्वांना. 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. हरामखोर कोणा पोरीवर बलात्कार झाला तर लगेच 4 शायने येतात. पोरी आजकाल हाफ कपडे घालतात म्हणून त्याच्यावर बलात्कार होतात. पोरी नाही काय अंग प्रदर्शन करतात म्हणून त्याच्यावर बलात्कार होतात. अरे हरामखोर हो, त्या 3 वर्षाच्या पोरीनं काय कपडे घालावून काय नाही घालावं रे, जिच्यावर तुम्ही बलात्कार करता. किती लाजीरवाणी गोष्ट आहे. विचार करा तुम्ही. आज बाबासाहेब बोलले की मी हे संविधान लिहिलं. हे संविधान चालवणारे जर मनुवादी दुश्मन असतील तर या संविधानाचा उपयोग होणार नाही. आणि तसंच होत आहे. आज ह्या भारतामध्ये संविधानाचा कायदा लागू आहे तरी सुद्धा आज अन्याय अत्याचार होत आहे. इमानदारीच्यानं सांगतो मी तुम्हाला, तो जो पोरीवर बलात्कार केला ना त्याला फाशी देऊ नका. लोक मांग करतात की त्याला फाशी द्या, त्याला फाशी होईल तेव्हाच आम्ही हे करू. जय भीम बोलने से आसमान झुक जाता है सिर्फ जय भीम बोलने से. वो समंदर सूख जाता है सिर्फ जय भीम बोलने से. तुम्हें जय भीम
दुश्मनों, अरे वो तूफान रुक जाता है सिर्फ जय भीम बोलने से। अरे जो उठतो तो राजा बनायला पाहतो, नौकर बनायला कोणी तयार नाही. एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा म्हणते मी माझी माय उभी, माझी बायको उभी करतो म्हणजे तुले ना मला टाक पुत्रेल, अशी कंडिशन झालेली आहे. त्याच्यामुळे काय होऊन राहिलं माहिती का, आम्हाला जर राजा पैदा करायचा असेल तर आम्हालाच एकामेकाला समजून घ्यावं लागेल, पण आम्ही समजून घ्यायला तयार नाही. आम्ही बंधुवाद्याची चाटत जाऊन बसतो, पण आम्ही आमच्या माणसाला समजून घेत नाही. अशी कंडिशन आहे. म्हणून म्हणायचं की मी अध्यक्ष का तू अध्यक्ष, पुढारी आपसात भांडला, मी अध्यक्ष का तू अध्यक्ष, पुढारी आपसात भांडला. भीमा तुझा सुविचार यांनी जातीवाद्याच्या दावणीला बांधला, म्हणून तुझा विशाल पक्ष इथे ठाई ठाई सांडला. अरे बा भीमा, तुझ्या लेकरांनी तुझ्या निळ्या झेंड्याचा बाजार मांडला, बाजार मांडला. मनुवादी को हमने कभी दिल में नहीं पाला, मनुवाद को हमने कभी दिल में नहीं पाला. संविधान ने समता और बंधुत्व का खोला ताला. पुष्पराज नहीं, अम्बेडकर वाद करता है दादा साहब, कटेगा मगर झुकेगा नहीं साला. डिसेंबर 1927 मध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृती जाणली. किती तारखा लक्षात ठेव जा, कोणाला माहित आहे? 25 डिसेंबर 1927 मध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृती जाणली आणि 20 मार्च 1927 मध्ये महार तळ्याचा सत्याग्रह केला. कोणाकोणाला माहिती आहे? हात वर करून सांगा. वाचत जावं माय मावल्यांनो, असे हात वर करत जा पटपट, जरा मला गर्व वाटते, आहे की नाही? आम्हाला कसं वाचायला वेळ नाही, वाचणं महत्वाचं नाही आमच्यासाठी नाचणं महत्वाचं आहे. पण मला असं वाटते का दोन्ही महत्वाचे असले पाहिजे. आमच्यासाठी वाचणं पण महत्वाचं असलं पाहिजे, नाचणं पण महत्वाचं असलं पाहिजे. तेवढंच महत्व दिलं पाहिजे, कारण वाचणं हे मेंदूसाठी चांगलं आहे आणि नाचणं हे शरीरासाठी चांगलं आहे. बरोबर की नाही? म्हणून दोन्ही केलं पाहिजे. कोण्या लग्नात गेले, कोण्या जत्रेला गेले, कुठं फिरायला गेले तर 4 साड्या आणायच्या ऐवजी 2 साड्या आणा. नवऱ्याला 2 ड्रेस आणायच्या ऐवजी एकच ड्रेस आणा. पण तिकडून येता येता एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या आणि तुमच्या लेकराला वाचायला द्या. कमस कम तुमची पिढी उद्या चांगली होईल. कारण बाबासाहेब बोले वाचाल तर वाचाल. जर तुम्ही वाचन केलं तर इमानदारीच्यानं तुमच्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय नाही. आमचे लोक कसे, आम्हाला काही लेनदेन नाही वाचायला. रॅली निघाली, एक पावटी मारली, रॅलीच्या माग चालली, रॅली समोर आमचे पोरं आमचे माणसं सगळे दारू पिऊन चालले. अरे भीम के जिगर आधे इधर आधे, भामट्या तोंडाच्या भीम के लगते जिगर आधी इधर आधी उधर. पहिले तू तर सुधर बे. आम्हाला काही लेनदेन नाही, चालले भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर, काही लेनदेन नाही. रॅली निघाली, चाललो आम्ही नाचत, आम्हाला काही गरज नाही. काय होईल? पावटी मारली. इमानदारीच्यानं तुम्हाला सांगतो मी, आता सगळ्यांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे. अभि नाही तो कभी नाही, जागृत झालो पाहिजे. जागृत व्हा. आज जर जागृत नाही झालं तर उद्या आमच्यावर फार वाईट दिवस येणार आहे. तुम्हाला माहिती आहे, आमची वाट लागलेली आहे पहिलेच. कारण अर्धे तर गेले, मनुवाद्याची म्हणजे पाय चाटायला गेले अर्धे हात. आता कसे बाबासाहेबाचं कार्य करणारे आहे की नाही, तर त्यांना सपोर्ट करा. बाई नाही तर काही नाही. म्हणून 2-2 केले का? 20 मार्च 1927 मध्ये महार तळ्याचा सत्याग्रह झाला. तेव्हा एक राधाबाई नावाची बाबासाहेबांसोबत बाई होती, जिच्या हाती 2 वर्षाचं बाळ, पोटात 9 महिन्याचं बाळ, दगडाचा वर्षाव झाला. 2 वर्षाच्या पोराला राधाबाईचा दगड लागला, पोरग रक्ता भांबळ झालं. बाबासाहेब बोलले, राधाबाई तुमच्या 2 वर्षाच्या पोराला दगड लागले, तुम्ही माघारी फिरा. पण राधाबाई बोलली, बाबासाहेब तुमच्यासाठी हातचं नाही, या पोटातलं जरी नेलं तरी ही राधाबाई मागे हटणार नाही. ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायचं आहे. इमानदारीच्यानं नवऱ्यानं जर तुमच्या मनुवाद्याला वोट दिलं ना, त्याला आतमध्ये नाही, किचन मध्ये तिकडे. आणि गावामध्ये कसं स्वयंपाक खोले असतात, आतमध्ये मोठे मोठे घरं असतात, आहे की नाही, आतमध्ये न्या. आणि इमानदारीच्यानं बेल्ल्या सुजवा त्याला चांगलं आवाज वाढू, म्हणजे आवाज नाही गेला पाहिजे कोणाला. इमानदारीच्यानं बेल्ल्यानं तुमच्या भावानं नवऱ्यानं जर मनुवाद्याला वोट दिलं ना एका पावटीसाठी बिर्याणीसाठी, तर त्याला आतमध्ये न्या.
बेलण्यानं चांगलं तोंड फुटेपर्यंत ते द्या चांगली. चालते. हा आणि कधी कधी काय होते सासूचं मन दुखत असते पोराचं तोंड पण फुटलं दिसलं होय तर ना. सासूले पाहायचं आणि नवऱ्याचं तोंड फुटलं दिसलं तर म्हणायचं काय काय गड्या म्हणायचं तुम्हाला म्हणतो म्हणायचं एवढी दारू नका पेत जाऊ आणि दारू पिन कुठं पडले की काय म्हणायचं तुम्ही अट बाबा म्हणायचं तुम्हाला सांगतो तुम्ही ऐकतच नाही म्हणायचं. आले का नाही तोंड फोडून म्हणायचं चला अंदर थोडीशी हळद विळद लावून देतो म्हणायचं आणि अंदर न्यायचं दिशील का म्हणून त्याला वोट काल बेलणी द्यायची दिशील का म्हणून त्याला वोट द्यायची आणि बेलणी दिली आणि त्याचा जर आवाज सासू विसरून गेला काय झालं रे बाबू काही नाही आई म्हणा गरम गरम हळद लागून राहिले तर चटके लागून राहिले म्हणून बोंबलून राहिला म्हणा आणि चांगली द्यायची देवती चांगली आहे भारताची रेषा. वर्षी 11 महिने 17 दिवसात बाबासाहेबांना संविधान लिहिलं आणि काही हरामखोर म्हणतात की बाबासाहेबांना संविधानच लिहिलं नाही. काही तर म्हणतात आता संविधान जुनं झालं आता संविधान बदललं पाहिजे आहे की नाही. माग तो अनुप टकल्या पिक्चरचा हिरो हा म्हणे संविधान आता जुनं झालं संविधान बदललं पाहिजे म्हणे. मला काय म्हणायचं आहे तुम्हाला संविधान बदलायचं आहे तर बदला ना मी कुठं नाही म्हणतो तुमच्या ताकद असेल तर बदला संविधान पण संविधान बदलवण्याच्या अगोदर संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा आणा ना दुसरा आणि त्याला सांगा ना संविधान लिहा. तुमच्या गावात फिरत असाल कुठं बसला असाल हॉटेलात चहा पेत असाल किंवा तुमच्यात बसलेला असेल त्याला इकडे घेऊन द्या नाहीतर एखादी मग उसना तरी या. बाप उसना असते का भला बेकार माणूस आहे बाप उसना असते का सगळं उसना असते बापन नवरा उसना नसते. तुम्ही जाता की काय उसने कुठं काय करावं गेलं संविधानाचा एवढे फायदा घेता का कदा उसनी जाता का म्हणून त्या हरामखोराला मला म्हणायचं आहे तुम्हाला संविधान बदलायचं तर बदला ना आम्ही कुठं नाही म्हणतो पण संविधान लिहिण्यासाठी तुमच्या माईचा पहिले पैदा तर करा असं आहे की नाही कुठं असं ठेवला असं कोणता सगळा नसन तर ठेवला ना ग्रामपंचायत असं तर आनंद सांगा त्याला संविधान लिहायला आम्ही कुठं म्हणतो आहे की नाही. मागं तो अनुप टकले म्हणे संविधान आता जुनं झालं संविधान बदललं पाहिजे म्हणून मला म्हणायचं आहे घटनेविरुद्ध बोलण्याआधी या मूर्खाच्या तोंडाला आवरा आवरा आवरा. घटनाविरुद्ध बोलण्याआधी या मूर्खाच्या तोंडाला आवरा आवरा. असे फिरवा जसा मातीत फिरते भवरा भावरा असे फिरवा जसा मातीत फिरते भवरा. किती सुंदर दिसते अनुप टकल्या घरची तुझी गौरा. तू सुद्धा झाला जुना तुझ्या बायकोला पण करून दे नवीन नवरा तुझ्या बायकोला पण हा तो भारत आहे इथं माणसापेक्षा जनावराला जास्त महत्व दिलं जातं. माणसाला महत्व कमी जनावराला जास्त महत्व आहे. गाय आमची माय आहे की नाही गाय गौ माता मग गाय तुमची माय तर बहीण तुमचा बाप असला पाहिजे की नाही आहे की नाही आणि हेले तुमचा मावसा असला पाहिजे आधार कार्ड असला बकरी पाहिजे तुमची आतो असली पाहिजे असे रिश्ते नाते जोडा ना आहे की नाही. कशाला माणसाची गरज आहे बायाची कशाला गरज आहे नाही जाऊन त्या जनावराच्याच पोटी जन्म घेत जाणार लावून जा तुमच्या मायला ते जनावरच घेऊन येत जा असं बोललं तर अंजली भारती मग फटकारल्या तोंडाची पण सत्य बोललं नाही मरू देणारे उद्या मला धमकीचे फोन येतात बाई मला भीती वाटत नाही कोणाची कारण रोज घराच्या बाहेर निघतो की नाही मला एवढं माहिती असते मी घरी पोहोचतो की नाही पोहोचतो सांगून येत असतो घरून लेकरायला माझी वाट पाहू नका कारण समाजासाठी मरेल आणि समाजासाठी जगेल तर समाजासाठी मरेल तर समाजासाठी आडवा आलं त्याला कापून टाकण्यासाठी पण मरेल तर समाजासाठी आणि जगेल तर समाजासाठी घरून निघतो लेकरायला सांगून देत असतो माझी वाट पाहू नका मी वापस येईल की नाही मला धमकीचे फोन येतात बाई लय बोलतो तू आमच्या मंत्र्याबद्दल आमच्या जनतेबद्दल तुला म्हणते आम्ही बकऱ्यासारखं कापू मी त्यांना म्हणत असतो मी काही एका जागी बसली राहतो का नाही पुरा भारत पालता पाळलेला आहे अंजली भारतीला देशात नाही तो विदेशात जातो मी जिथून तुमची माय आणून आडवी घालवायची घाला ना तिथं तयार सांगणार मी बरोबर की नाही म्हणून मी त्यांना म्हणत असतो अरे मला कापण्याच्या पहिले एक विचार करतो मला जिथेही कापशील ना माझ्या एकही रक्ताचा थेंब खाली पडू देऊ नको कारण जेवढे रक्ताचे थेंब धरतीवर पडतील तेवढ्या माझ्या समाजात अंजली भारती पैदा होतील. आहे भारताची रेषा मोह माया आपुलकी गावामध्ये
असते, शहरामध्ये नसते. आणि जेव्हा जेव्हा गावाचे प्रोग्राम असते, खरंच मी विलास भाऊ झोडापेचे मनापासून आभार मानेल. खरं मनापासून का त्यांनी इथं तुमच्या गावात माझा कार्यक्रम घेतला. खरंच मला आनंद झाला. कारण गावामध्ये जे आपुलकी आणि प्रेम असते ना, ते शहरात नसते. शहरात काही गरज नाही. प्रत्येकाला काय वाटते, शहरामध्ये मस्त हाफ कपडे घातले पाहिजे, हा, आणि सकाळी कुत्रा हाती घेतलं पाहिजे, माय बापानं गाव खेड्यामध्ये भीक मागितली पाहिजे, पण कुत्रा हाती घेतलं पाहिजे, बायको अशी अशी फिरत गेली पाहिजे. चालली मस्त. काय व्हायचं माय माय मेरे को ऐसा नाही जमता. आणि आमच्या घरी आम्ही खूप स्टँडर्ड राहतो. आम्ही त्यामुळे काय एवढीशी चड्डी घालू. हा, पण गावामध्ये डॉक्टर रंजना गणेश पवार, मुंबई VCC, डॉक्टर अनुराग गणेश पवार, अकोला, यांच्याकडून सुद्धा मला 100 रुपयाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. पण गावामध्ये एवढी आपुलकी असते, इमानदारीच्यानं आपलेपणा असते आणि खूप छान वाटते. खरंच मी विलास भाऊ झोडापेचे मनापासून आभार मानेल की तुमच्यासारख्या जनतेमध्ये मला त्यांनी आणलं. 2 दिवसात हा कार्यक्रम आयोजित केला. खरंच त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होतो. कारण मी तुम्हाला सांगितलं, आम्हाला नेता नको, नेता नेते जे आलं ते नेते, जे आलं ते नेते. आम्हाला नेता नको, आम्हाला बाबासाहेबाचा कार्यकर्ता पाहिजे. आणि बाबासाहेबाचा कार्यकर्ता जो समाजासाठी उभा राहत असेल, समाजाचा विचार करत असेल, इथं इमानदारीच्या ना सगळ्यांना मला एक वेळा सांगा, कोणाकोणाला असं वाटलं की तुमच्या गावात अंजली भारती आली पाहिजे, हातवर करून सांगा. बरोबर आहे. खरंच इमानदारीच्या ना विलास भाऊ झोडापेसाठी टाळ्या वाजवा की तुमची इच्छा पुरी केली त्यांनी. खरं इमानदारीच्या सांगतो, त्यांनी तुमची इच्छा पुऱ्या केली नाही तर विचार करून करून तुम्ही आस ठेवून ठेवून हे झाले असते, पण अंजली भारतीला आणू शकले नसते. पण त्यांनी तुमच्यामध्ये आणलं. मी त्यांच्या मनापासून आभार मानतो की अशा जनतेमध्ये मला त्यांनी आणलं. आहे भारताची रेषा. गरज नाही, पूजा करायला फुल आणावे लागतात, गुलाबाच्या पाकळ्याची गरज नाही. हवा आता भीमापरी एकच वाघ समाजाला भाई दीपक. समाजाचं रक्षण करण्यासाठी 100 कोल्याची गरज नाही. आहे भारताची रेषा. चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पण बाबासाहेबांना महात्मा गांधीला कधीच महात्मा म्हटलं नाही. पत्रकार लोकांना बाबासाहेबाला प्रश्न विचारला, कारण मला भीती वाटत नाही काय केस करायची करा माझ्यावर. कारण दीदी अंजली भारती आम्ही अंधश्रद्धेवर बोलत नाही, विज्ञानवादी बोलतो मी. जो सत्य इतिहास आहे, 5 नंबर कोण्या गावात कोण्या वेळेस कुठं भाषण झालं आणि कुठलं काय आहे, 5 नंबर सकट सांगतो. त्याच्यामुळे मला कोणाची भीती वाटत नाही. महात्मा गांधीला बाबासाहेबांनी कधीच महात्मा म्हटले नाही. पत्रकार लोकांनी विचारलं, मिस्टर BR अम्बेडकर आप महात्मा गांधी को महात्मा क्यों नहीं बोलते, मिस्टर गांधी क्यों बोलते. तर बाबासाहेब बोलले, जिनको आत्मा नहीं उनको क्या महात्मा बोलू मैं. कारण तुम्हाला माहित आहे, येरोळा जेलमध्ये बाबासाहेबांना आमच्यासाठी डबल मताचा अधिकार मागितला होता. तर महात्मा गांधी तिथे उपोषणाला बसले होते येरोळा जेलमध्ये. आणि बाबासाहेबांना अक्षरशः डोळ्यात पाणी आणून पुणेकरांवर सही केली की मी माझ्या समाजाचं नुकसान करत आहो. पण महात्मा गांधी जर मरण पावले तर माझ्या समाजावर तो दोष येईल आणि तो दोष येऊ नये म्हणून बाबासाहेबांनी पुण्यकरारावर सही केली. म्हणून म्हणायचं की महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. महात्मा गांधी म्हणायचे मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. पंडित नेहरू म्हणायचे मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. स्त्रीच्या हक्कासाठी, स्त्रियांच्या हक्कासाठी भीमराव नित्य. महिलांचे आरक्षण हिंदू कोड बिल मानले. अरे भीमाच्या कर्तव्याचे, अरे भीमाच्या
वेगळं. काय? काल माणसाला भोगा लागे, आज महिला भोगून, काल बायाले भोगा लागे, आज माणसं भोगून हो, राहिले. काल काल नवीन नवीन पद्धत, माणसानं कानी बाई त्या बाईने जाळून टाकलं हो माय, असं माणसानं कानी बाई त्या बाईने मारून टाकलो माय. असं. आणि आता तुम्ही ऐकता ना, बाया माणसाला मारून कशात टाकतात? ड्रामा ड्राम ड्राम डराम आहे की नाही? म्हणजे काय झालं, आता समानतेचा अधिकार झाला, व्यवस्थेचा बदला. हराम करो, काल तुम्ही आम्हाला मारलं, आज आम्ही तुम्हाला मारतो. पण असं करू नका माय मावल्यांनो. जर नवरा पसंत नसेल तर त्याला तलाक द्या, सोडून द्या. कोणत्या भावालाही सांगतो मी, तुला बायको सोडून जर दुसरी बायको चांगली लागत असेल ना, तिला तलाक दे, सोडून दे. पण कोणाला मारायचा किंवा याचा विचार करू नका, कारण प्रत्येकाचे मायबाप आहे आणि कोणी मरण पावलं तर त्यांचे पोट उपसतात रे. म्हणून असं करू नका, एक बायकाने 4 बायका करा, एक नवराने 4 नवरा करा, पण प्लीज कोणाचा जीव घेऊ नका. हे जे करतात की नाही, हा संदेश गेला पाहिजे. अरे माणसाने मारू मारू ड्रामात टाकतात, माणसाने मारू मारू घराच्या बाहेर दाबतात. कोणासाठी? मायकोना बाईचा बॉयफ्रेंड. आता काय सांगू तुम्हाला, भल्ली नवीन प्रथा झाली आता. काल कसं होतं, 60 वर्षाचा 50 वर्षाचा माणूस, अरे भीमाची वाघीण, क्या बात आहे, हे पहा भीमाची वाघीण, ड्रामात टाकतात. असं करू नका माय मावल्यांनो, असं करू नका. पसंत नाही आला काही सोडून द्या ना, आहे की नाही? तोड द्या, दुसरा करा. काय त्याच्यामध्ये आता नवीन फॅशन झाली. पहिली बघा, 50 वर्षाचा माणूस आणि 20 वर्षाची पोरगी द्यायची मायबाप जबरदस्ती लग्न करून. आता बघा व्यवस्थेचा बदला, फॅशन बघा कशी बदलली आता. पहिले जबरदस्तीनं करून द्यायचे, 50 वर्षाचा माणूस 20 वर्षाची बाई. आणि आता नवीन प्रथा मस्त आली आता, आणि 50 वर्षाची बाई 30 वर्षाचं पोट्ट. हात चालेल, नवीन पद्धत आता बघा. आता काय झालं, पोरीला वेळ नाही लफडे करायला. पोरी फार शिकून राहिल्या, 35 वर्षाच्या होऊन राहिल्या. ठाकरे म्हणते तेरे से अच्छी तो नोकरी आहे. पोरीचे लफडे बंद झाले, बायाचेच लफडे चालू झाले. तुमच्या इकडे नाही, पण आता लय इकडे हे. तुमच्या इकडे गावाखेड्यातले फार इज्जतदार लोक असतात, गावामध्ये असल्या कुठल्याच गोष्टी होत नाही. पण शहरानं तुम्ही बघा, ठेंडोरेच बाजल्या शहराने. नवरा गेला का झपाट्या आला, नवरा गेला का झपाट्या आला, नवरा गेला का एक गेला का, हे असं काम चालू आहे आता. आता ह्या व्यवस्थेचा बदला म्हणावं की काय संस्कार म्हणावं, काय म्हणावं काही समजत नाही. आहे भारताची रेष या गीताचे कवी ज्याने हा मुखडा लिहिला, माझ्यासोबत जो ढोलोकर बसलाय 1.5 फुटे पोट्ट, ही लय बदमाश आहे. मी प्रत्येक वेळा सांगत असतो, पण आता सुधारला. आता पहिले बैकलं होता, आता याचंही उरकून टाकतो. यंदा बाकी सगळे बकरे कटले पिटलेले आहेत माझ्या पार्टीतले. एक हे राहिला, आता हे शेरी पोट्ट आहे. हे बँजीवाला कटाचा आहे, पण हे शेरी बाई. हे कटाच्या पहिले कटलं नाही, फटलाय पुरे. आता हे पोरग शरीफ आहे, लग्न व्हायचं आहे पण शरीफ आहे बिचारा. माझा स्वप्नील चांगला पोरगा आहे, हे फोटो वाया गेलाय पार्टीतलं. हा, हे 1 नंबर वाया गेलेलं. पण चला काही हरकत नाही. आता टीलचे जन्मचे सारे चमचेस ना, कोणाला दोष दिवस सारे आमचेच ना, दातही आपले होते आपले, आहे की नाही? आहे गीताचा शेवट गाते, लक्ष असू द्या. कबीर फुलेला, बुद्ध कबीर फुलेला, गुरु भीमान मान. जागा इकडून खुली आहे. जर काही चादर फादर, काही इकडे तळव विडव म्हणतात, काही असतील तुमच्याकडे, त्या पोत्याचे तळव झालेले असतात, तर प्लीज आणून टाका. कारण थंडीचा टाइम आहे थोडासा. कांबळे दादा, जर तळव विडव असेल कोणाच्या घरी तर प्लीज हे जे आली महिला मंडळ नाही का, आणि थोडं सरकाव बायांना. मी म्हटलं ना, बायाला माहिती सरका, ते आल्या त्या बसू देता येईल, घ्या ऍडजस्ट व्हा थंडीचे. आम्ही अशा फटकाल मांडून बसू, पण बायाला बसू देऊ नये. जय भीम, जय भीम. बुद्ध कबीर फुलेला, बुद्ध कबीर फुलेला, अरे गुरु भीमाने मान. विचार करा तुम्ही, त्या 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार केला त्या हरामखोराने, आणि सर्व म्हणत आहे की त्याला आमच्या हवाली करा. कोणी म्हणत आहे त्याला फाशी द्या, कोणी मेणबत्त्या जाळत आहे. मी म्हणतो त्याला फाशी देऊ नका, इमानदारीच्यानं त्याला भर चौकात टांगा, आणि ज्याने बलात्कार केला ना त्याचं कापून टाका. हरामखोराचं डबल कोणी कोणाला, आणि ते पण लाईव्ह दाखवा, पूर्ण भारतामध्ये लाईव्ह दाखवा की कोणी माय बहिणीवर अन्याय, अत्याचार आणि बलात्कार करण्याच्या ऐवजी प्रत्येक
माणसानं 10 वेळा नाही 100 वेळा सोचावं की आम्ही जर कोण्या लेकबाईवर बलात्कार केला तर आमचे काय हाल होतील. लाईव्ह दाखवा पुऱ्या भारतामध्ये. इमानदारीच्यानं सगळ्यात पहिले त्याचं ठे कापा ज्याच्यामुळे त्यानं आमच्या लेकराचा जीव घेतला आणि नंतर त्याला फाशी द्या तुम्ही. इमानदारीच्यानं जर कोण्या पण आमचं सरकार असं करणार नाही ना, करणारच नाही. एक नाही 10 पुरीवर बलात्कार झाला, त्याच्या माय बहिणीवर थोडी बलात्कार होऊन आला, त्यांच्या बायकावर थोडी बलात्कार होऊन आला. त्यांच्या माय बहिणीवर जेव्हा बलात्कार होईल तेव्हा त्याला समजून बलात्कार म्हणजे काय होते आणि त्याच्या माय बहिणीवर काय बलात्कार होते त्या तयारच असतात. त्याच्यावर काय बलात्कार होते हरामखोरावर बापा, त्याच्यावर काय बलात्कार होईल नाही, त्याच्यावर होतच नाही. त्या तयारच असतात. पहिले मेकअप चिटक करून चड्डी बन्यान घालून तयारच असतात. काय गरज आहे बलात्काराची? काय बलात्कार करता म्हणजे मीच त्यापाशी येतो, सांग कुठे येऊ. त्याच्यामुळे पण इज्जतदार लोकांचं माय बहिणी मरतात, इज्जतदार लोकांवर बलात्कार होतात, इज्जतदार माणसाची इज्जत जाते. ज्याला इज्जत नाही त्याची काही इज्जत जाणार आहे. म्हणून म्हणायचं आहे का बुद्ध कबीर फुलेला अरे गुरु भीमाने 3 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज असतं तर काय झालं असतं. छत्रपती शिवाजी महाराज असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एक कार्यकर्ता भिकाजी गुजरराय एका पोरीवर एका बाईवर बलात्कार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे पाय आणि हात दोन्ही छाटून टाकले होते. ते राज्य पाहिजे होतं रे आम्हाला. इमानदारीच्यानं सांगतो तुम्हाला. मी तर म्हणतो तुम्ही पाय आणि हात छाटले असते, मी त्याचं तेच छाटलं असतं सगळ्याच्या समोर. आपल्याला डेंजर काम आहे. तुम्हाला माहिती आहे खैलांजीमध्ये एवढं मोठं प्रकरण झालं. आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार करून तिला मारण्यात आलं प्रियंकाला. कोणाकोणाला माहित आहे 2006 मध्ये. हा वाचत जा माय मावल्यांनो, क्या बात आहे. विसरायचं नाही, कारण बाबासाहेब बोलले जो आपला इतिहास विसरतो तो नवीन इतिहास घडू शकत नाही. आम्हाला नवीन इतिहास घडवायचा आहे तर आम्हाला पुराण सर वाटून ठेवावं लागेल. जेव्हा तिच्यावर 2006 मध्ये अन्याय अत्याचार झाला, काही मंत्री जंत्री लोक आले आणि 5 लाखाचा चेक दिला. कोणाच्या हाती? भोतमांगेच्या हाती. माझं त्यांना एवढं म्हणणं होतं आम्हाला चेक फक्त कशाला पाहिजे रे. आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार झाला, आम्हाला न्याय द्या ना फक्त. एवढं म्हणा ना की त्या नराधमांना आम्ही फाशी देऊ, आम्हाला लय बरं वाटलं असतं ना. पण तुम्ही आमच्या माय बहिणीची इज्जत फक्त 5 लाख रुपये लावली. अरे पूर्ण मंत्रिमंडळाला आवाहन करतो ज्यांनी आमच्या माय बहिणीवर अन्याय अत्याचार केला त्यांच्या माय बहिणी आमच्या जय भीमाला पैसे आणून द्या, आम्ही 7 लाख रुपये देतो. पण त्यांनी त्यांच्या माय बहिणी तरी आणून दिल्या तर हे बाबासाहेबाचे लेकर आहे. तिला माय बहीण मानतील, साडी चोडी घेतील आणि तिच्या घरी नेऊन देतील. हे बाबासाहेबांना आम्हाला शिकवलं. क्यों कि हौसले हमारे कभी टूटेंगे नहीं, हम एक रहेंगे कभी फूटेंगे नहीं. हम आंबेडकर की औलाद है, कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे नहीं, कभी किसी माँ बहन की इज्जत लूटेंगे. आयोजक आमचे विलास भाऊ झोडपे त्यांचे आगमन झालेले, त्यांच्यावरती एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. कारण मी तुम्हाला सांगितलं की खरंच मी विलास भाऊचं मनापासून आभार मानतो. तुम्ही माना. या गावामध्ये मी येऊच शकली नसती. फक्त आणि फक्त विलास भाऊ जय भीम आमचे शशिकांत भाऊ मेश्राम त्यांच्याकडून 500 रुपयाची भेट आणि 500 रुपयाची भेट आणि अधिक 500 रुपयाची भेट देणार आहे. जास्त आली पाहिजे. आता काम आहे ना त्यांना, आहे की नाही. पटापट बहिणीला पैसे दिले पाहिजे 500-500च्या नोटा काढून. म्हणून आमचे विलास भाऊ झोडापे त्यांच्या मनापासून आभार मानते. त्यांनी खरंच तुम्हाला सांगितलं आम्हाला नेता नको, आम्हाला पुढारी नको, आम्हाला बाबासाहेबांचा कार्यकर्ता पाहिजे. आणि तो कार्यकर्ता पाहिजे तळागाळातला कार्यकर्ता पाहिजे, हाडा मासाचा कार्यकर्ता पाहिजे. हाडा मासाचा कार्यकर्ता आहे तो समजू शकते माझ्या समाजाला काय पाहिजे. त्यांनी जाणलं की दीदीला जर आम्ही ह्या गावात आणलं तर महिला मंडळ खुश होईल, माझे भाऊ खुश होतील, सर्व महिला खुश होतील, बहिणी खुश होतील. म्हणून त्यांनी हा विचार नाही केला क्या लगेगा जानने जो भी लगेगा, महिला खुश हो जाएंगे. म्हणजे यांच्या चेहऱ्यावरची जी मुस्कान दिसेल त्याच्यातच मी स्वतःला मोठं समजेल. म्हणून विलास भाऊला पुन्हा क्रांतिकारी जय भीम करते. आणि काय म्हणते आहे भारताची रे कबीर फुलेला अरे गुरु भीमाने पाठीच्या धोरणाला अरे लोकशाही मध्ये जगताप राजाचं गाणं अरे जगताप राजाचं गाणं दीदी अंजली गाते छान. जगताप राजाचं गाणं दीदी अंजली गाते छान. या भारताचे संविधान या देशाचा जीव प्राण.
आहे भारताची रे शान शान आहे भारताची रे शान शान आहे भारताची रे शान माझ्या बापाचं संविधान अरे थांबा रे गडबडवालीची हो थांबा रे फक्त ज्याली संविधानाचा फायदा घेतात त्याच बाया टाळ्या वाजवा बाकीच्या मेल्या मुर्द्या वाजू नका टाळ्या फक्त भीमाच्या वाघिणी टाळ्या वाजवा ज्या मेल्या मुर्दाड्या असतील की नाही त्यांना तसंच सांगा खाली हात टाकून बसा माना टाकून बसा आहे की नाही आणि जो खरोखर इमानदारीच्याने तुम्हाला वाटत असेल की संविधानामुळे तुमचं स्वतंत्र आलं संविधानामुळे तुमच्या जीवाचं सोनं झालं नाही तर तुम्हाला माहित आहे चूल आणि मुलीमध्ये तुमचा जन्म गेला असता पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने आम्हाला काय जमानाला एक बहीण माझी 12:30 वाजता कामावून घरी येते धावता धावता तिला असं वाटते कोणीतरी गुंड्या प्रकृतीचे लोक माझ्या मागे लागले धावता धावता जोरात वरते माझी कोणीतरी मदत करा धावा माझी कोणीतरी मदत करा कोणी तिच्या मदतीला धावत नाही धावता धावता तिला एका घराची खिडकी खुली दिसते जशी खिडकी खुली दिसते तशीच जाते दरवाजावर हात देते दरवाजा उघडते बाईला आतमध्ये घेते रात्र निघून जाते दिवस निघते बाई घराच्या बाहेर जाते तेव्हा त्या दादाला म्हणते दादा धन्यवाद रे तू माझा जीव वाचवला पण तो मुलगा म्हणते ताई जाण्याच्या पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन जा तूही जवान मीही जवान तूही एकटी मीही एकटा तूही सुंदर मीही सुंदर त्याच्या जागेवर जर मीच तुझ्यावर बलात्कार केला असता तर कोण्या विश्वासानं माझ्या घरात आली तेव्हा ती मुलगी म्हणते अरे नाही रे दादा मी अशी तुझ्या घरी आली नाही अरे धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं जेव्हा तुझ्या खिडकीतून वाकून बघितलं तेव्हा मी तुझ्या घरात आली तेव्हा मुलगा म्हणते खिडकीतून तू असं काय बघितलं की अर्ध्या रात्री माझ्या घरात घुसली तेव्हा ती मुलगी म्हणते अरे दादा धावता धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं जेव्हा तुझ्या खिडकीतून मी वाकून बघितलं तुझ्या भिंतीवर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसलं आणि ज्या बाबासाहेबाचा फोटो घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा कधी कधी कोणाचं इज्जत घेणार नाही तेव्हा तो मुलगा बोलला ताई काय बाबासाहेब असला तू काय बाबासाहेब समजला तुला तेव्हा ती मुलगी म्हणते अरे दादा धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्री पुरतं आणि भाकरी पुरतं वापरलं पण जेव्हा या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबांच्या हाती आलं आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकाऱ्यात बाईला माणसाच्या बरोबरीत आणून बसवलं तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही रे दादा त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली तेव्हा तो मुलगा बोलला ताई आज खऱ्या अर्थाने तुला बाबासाहेब समजला ज्या दिवशी प्रत्येक समाजातल्या बाईला बाबासाहेब समजेल त्या दिवशी कोणी माय बहिणीवर अन्याय अत्याचार व बलात्कार होणार नाही ग माझ्या ताई बलात्कार होणार नाही आहे भारताची रे शान आहे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांचे आगमन झालेले त्यांच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या आहे भारताची रे शान शान माझ्या अरे लाचारीच्या पाही नाही झुकली रे कधी मान बहुजनांनो थोडी तुम्ही ठेवा रे याची जाण आहे भारताची रे शान शान आहे भारताची रे शान शान माझ्या बापाचं संविधान निन्नी सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा सारे पम रे सा पम 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 रे सा सारे पम रे सा पम 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 रे सा सारे पम नी नी पम रे पम पम रे सा 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 पम पम रे सा 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 निन्नी सा 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 निन्नी सा आहे भारताची रे शान शान माझ्या बाबा
सुंदरसा विषय सादर कर